जय शिवराय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या हजारो शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहत असलेला पीक विमा अखेर लवकरच वितरित होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पीक विमा कधी वाटप होणार आहे, किती रक्कम वाटप बाकी आहे आणि कृषी मंत्र्यांनी काय गवाही दिली आहे। सध्या राज्यभरातून पीक विमा कधी मिळणार असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे। हा प्रश्न आता केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवायला सुरुवात केली आहे। पावसाळी अधिवेशनात या प्रश्नाचे पडसाद उमटले आणि कृषी मंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली। 2023-24 चा थकीत पीक विमा येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। चला तर जाणून घेऊया वाटपाची रक्कम किती आहे। खरीप हंगाम 2023 77 कोटी रुपये बाकी, रबी हंगाम 2023-24 272 कोटी बाकी। काही शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झालेले असून त्यावर राज्य शासनाने आपला वाटा दिला आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। या हंगामाचा 400 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप सध्या प्रलंबित आहे। राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे की खरीप हंगाम 2024 साठी उर्वरित वाटा दिल्यानंतर पीक विमा कंपन्यांकडून वाटप करण्यात येईल। चला तर जाणून घेऊया कृषी मंत्र्यांनी दिलेली गवाही। राज्य शासनाचा शेवटचा 1 कोटी रुपयांचा हप्ता या आठवड्यातच विमा कंपन्यांना दिला जाईल आणि उर्वरित सगळ्या मंजूर क्लेमचं वाटप येत्या 1 ते 2 आठवड्यात पूर्ण होईल। 1 जुलै पासून नवीन पीक विमा अर्ज सुरू झाले आहेत, पण अजून शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही। जालना, बीड, परभणी हे काही जिल्हे वगळता इतर भागामध्ये नोंदणीचं प्रमाण कमी आहे। म्हणूनच जुना पीक विमा लवकरात लवकर वितरित करून शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावर लवकरच पीक विमा जमा होणार आहे। 15 दिवसात वाटप पूर्ण होणार असल्याची कृषी मंत्र्याची थेट गवाही मिळाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा शेती आणि सरकारी योजना माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।